करावे लागतील. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 14 धावा धावांकावरती. 14 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. वेदांत एंडकडून सुरुवात करेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज भास्कर, ज्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल अंकित केल्यानंतर स्ट्रायकिंग एंडवरती असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली. पहिलाच बॉल फेस करतोय. आता मात्र मिस टायमिंग आणि बसतोय अजून एक धक्का. फलंदाज होतोय बाद. आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल ते 18 या धावसंख्येवरती थांबलेलं आहे. दुसरं महत्वपूर्ण षटक गोलंदाज हर्षदचं. या षटकामध्ये एकच चौकार पाहायला मिळाला. यावेळेस गती कमी केली. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षकाची अप्रतिम अशी फिल्डिंग आणि षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय दैवतला. अप्रतिम असे अष्टपैलू खेळाडू याच मैदानावरती ज्यांचा नेहमीच एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. पहिलाच बॉल हा ट्रॅकर पहिल्या चेंडूला स्वागत केलंय, चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर, येतोय हा सिक्सर. पुढील चेंडू गोलंदाज कमबॅक करण्याची गरज, पहिला चेंडू सिक्सर. दुसरा चेंडू यावेळेस एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते, यष्ट्यांच्या अगदी वरून ट्रॅव्हल झाला आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून एक चांगला कमबॅक, पहिला चेंडू अप्रतिम असा सिक्सर पाहायला मिळालाय. 25 ही धावसंख्या पाहायला मिळते, 25 ऑन द बोर्ड. दैवत यावेळेस गती कमी केली, पुन्हा एकदा स्लाइस करायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र टिपला जाईल एक झेल, फलंदाज होतोय बाद. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, दैवत यावेळेस हॅमर करतायत पॉइंटच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक येतील, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 32 या धावसंख्येवरती, 32 ऑन द बोर्ड. 32 धावा झाल्यात, चेंडू शिल्लक आहेत अजूनही एक, लास्ट बॉल रिमेनिंग. केवल आपण बघतोय ज्याने मागच्या मॅच मध्ये 43 धावांची वादळी खेळी साकारली होती, तो फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू जरूर बऱ्याच कालावधीनंतर आपण बघितलं तर स्ट्राईक वरती येतोय. केवल 16 चेंडूंच्या नंतर बॉल तयार, पुन्हा एकदा दैवत स्ट्राईक एंडला केवल. दोन जबरदस्त खेळाडू एकमेकांच्या समोर, यावेळेस एक अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक येतील आणि आता मात्र मिस फिल्डिंग, सीमारेषे बाहेर चौकार. चौदा दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि या षटकामध्ये तब्बल 17 अशी धावसंख्या. शेवटचं महत्वपूर्ण षटक गोलंदाज रितेश. रितेश येतात,
बॉलिंग ट्रॅकवर षटकाची एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याच्या बॅटमधून अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला तो आदेश आणि केवलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी फार महत्वपूर्ण ठरते संपूर्ण संघासाठी. पहिला बॉल, पहिला चेंडू यावेळेस वाईट +1 अशा 2 धावा पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 38. शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याच्या माध्यमातून अप्रतिम खेळीची अपेक्षा आहे आणि आता मात्र हो अप्रतिम स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा धावफलकावरती 44 ऑन द बोर्ड. 44 धावा झळकल्या धावफलकावरती. चांगल्या पद्धतीने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र प्रचंड दबाव असेल इकडे संघाच्या गोलंदाजांवरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्यासाठी निघालाय. चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा यशस्वी पूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 46 धावसंख्येवरती. 46 ऑन द बोर्ड. प्रोग्रेस ऑफ लास्ट ओव्हर. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल बनवल्या आहेत 46 धावा. आतापर्यंत जमवण्यामध्ये यश मिळालंय. पुढचा बॉल 46 आहेत, त्याच्यामध्ये अजून ऍड करावे लागतील आणि आता मात्र एक अप्रतिम स्ट्रोक जाईल डोक्यावरून. 50 धावा धावफलकावरती लागतात. 50 कंप्लीट होईल संघाचं. 50 धाव संख्येचं लक्ष्य पूर्ण होत आहे. चेंडू शिल्लक असतील अजूनही आपण बघितलं तर 3. 50 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. अप्रतिम अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याच सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग. 3 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, अपूल करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. फेकी चांगली आली आहे. त्या दरम्यान 2 धावा यशस्वी पूर्ण होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 52 धावा. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याच्या बॅटमधून केवल धावा खूप चांगल्या येतात आणि आता मात्र हा जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक ब्लास्टर हिट, सिक्सर. जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळतोय. 58 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधला. 58 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळतोय. फलंदाज आदेश, केवल, भास्कर या 3 फलंदाजांनी अप्रतिम अशी बॅटिंग केली आहे. आता मात्र एक चांगलं कमबॅक करण्याची गरज असेल बॅटिंग करताना नेक्स्ट इनिंग मध्ये इताडे संघासमोर. या षटकामध्ये आपण बघितलं ते जवळपास 2 सिक्सर, 1 चौकार, 2 डबल्स पाहायला मिळाल्या. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक एंडला केवल आहे. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत पण बनावं लागेल प्रेक्षक आणि आता मात्र निघून जाईल सीमारेषे बाहेर चौकार.
धावा झालेल्या आहेत. 63 करायच्या आहेत 24 चेंडूंच्या मदतीने. 63 required, coming 24 deliveries for win this match. टॉस केला जातोय. दुसऱ्या इनिंग मध्ये हार्दिक सरचे स्वागत. जय हनुमान चषक 2025 हे अप्रतिम पर्व जिंकण्यासाठी करायचे आहेत तब्बल 63 धावा 24 चेंडूंच्या मदतीने. दैवतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भास्कर पहिलं षटक घेऊन सज्ज असेल. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल आणि निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असेल. यावेळी वेगवान चेंडू, चांगली लाईन लेन पाहायला मिळते. डॉट बॉल. एक चांगली सुरुवात आपण बघितलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दुसरा चेंडू घेऊन
दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. तिसऱ्या चेंडूसाठी स्ट्राईक एंडला नवनाथ. यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र त्याला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली. समोर खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, पण एक धाव थांबवू शकले नाहीत. एका धावेच्या मदतीने 9 ही धावसंख्या पाहायला मिळेल, अंकित होईल. स्कोर कार्ड वरती 9 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक अजूनही आपण बघितले तर 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंड वरती संजय दैवान. यावेळेस वेगवान चेंडू आल्या आक्रमण केलंय आणि आता मात्र वन बाउन्स ओव्हर द लाईन, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. होतात 13 ऑन द बोर्ड. करायच्या तब्बल 63, त्यापैकी 13 धावा जवळ जमवल्या आतापर्यंत. अजूनही 50 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 13 धावा, म्हणजे 18 चेंडू आणि करायच्यात अजूनही 50. अभय घेऊन येतात. षटक क्रमांक 2. 18 चेंडू 50 ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. सुरुवात करतोय दुसऱ्या महत्वपूर्ण षटकाची. त्याला मॅच सुरू करायची प्लीज. षटक क्रमांक 2ची सुरुवात होते. पहिला बॉल, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे सरकते. 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती एक धाव. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या चेंडूला आपण बघितलं तर 14 ही धावसंख्या अंकित झालेली पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली. मिस्टामिक स्ट्रोक आहे. सामन्याची महत्वपूर्ण विकेट कॅरी करण्यामध्ये यश. फलंदाज बाद.
विकेट कॅरी करण्यामध्ये यश मिळालं आणि आता मात्र 14 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. संघ अडचणीत जरूर सापडलाय. हर्षद नवीन फलंदाज, यावेळेस गती कमी केली, पुन्हा एकदा त्याच दिशेने असेल का, आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एकच धाव, धाव संख्या 15, 15 ऑन द बोर्ड. 15 धावा दाखल करावे लागतात दुसऱ्या षटकाच्या समाप्तीसाठी. आपण बघितलं तर 3 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती आपण बघतोय. फलंदाज सज्ज असेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला यावेळेस, आणि आता मात्र जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. ऑन द बोर्ड. 21 धावा आतापर्यंत जमवण्यामध्ये यश मिळालंय. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. बोलतो यार पुन्हा एकदा, यावेळेस गती कमी केली समोरच्या दिशेने, आता मात्र पाठवलाय ह्यूज माइटी हिट, सिक्सर. धावा, एक गडी बाद आपल्याला बघायला मिळतील. समीकरण आपण बघितलं तर आता मात्र येणारे चेंडू आहेत 13. जिंकण्यासाठी तब्बल 36 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे पूर्ण धावसंख्येचा पाठलाग करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राइक एंड वरती सज्ज आहे. यावेळेस वेगवान चेंडू पुन्हा एकदा स्टीअर करतात मागे, एकच धाव देऊन जाईल. आणि आता मात्र समीकरणामध्ये होणारा बदल. 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 35 ची गरज. 12 बॉल्स 35 रिक्वायर्ड. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू 35 समीकरण. पहिला बॉल घेतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात करणारा ऋतिक. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज नवनाथ, ज्याने मात्र अप्रतिम खेळी साकारली आहे. समोर खेळत आहे सेफ झोन मधून. हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1. आता मात्र येतो एक जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. पहिल्या चेंडूवरती काय स्टार्ट केलाय, ब्रिलियंट स्टार्ट आपल्याला बघायला मिळतोय या षटकाराच्या मदतीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस हाफ ट्रॅकर होता, गती कमी केली, मागे ट्रॅव्हल झालाय, एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते ते
35 एक गडी बाद. 10 चेंडू 28 समीकरण. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा स्लाइस करतायत. गॅप आहे. क्षेत्ररक्षक वेगाने प्रयत्न करेल. एकाच धावेवरती थांबवलंय. 9-27 समीकरण येऊन ठेपेल आता मात्र एका धावेच्या मदतीने. 9 चेंडू 27 ची गरज. 9 बॉल्स 27. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन नवनाथ ज्याच्या बॅट मधून अप्रतिम अशी फटकेबाजी सुरू आहे. प्रेक्षकांचं पूर्णतः मनोरंजन करणारा हा सामना. यावेळेस गती कमी केली. हो ब्लास्ट हिट सिक्सर. आता मात्र शिल्लक आहे 8 बॉल्स 21 रिक्वायर्ड. 8 चेंडू 21 समीकरण. सामना कुठे होता आणि सामना आलाय कुठे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय फलंदाज नवनाथ, ज्याने मात्र आतापर्यंत जवळपास 36 या धावसंख्येवरती आपण त्याला बघतोय 11 चेंडूंच्या मदतीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन कमबॅक करण्याची आता मात्र प्रचंड मोठी गरज आहे आणि ही गरज पूर्ण करावी लागेल. गती कमी केली. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. बिग विकेट जाईल का आणि टिपला एक झेल. फलंदाज बाद. तिचे काय जबरदस्त इनिंग साकारली आहे फलंदाज नवनाथने. अप्रतिम बॅटिंग केली आणि मैदान सोडलंय. समीकरणामध्ये होणारा बदल जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही आपण बघितलं तर 7 चेंडू 21 समीकरण. 7 बॉल्स 21. हा देखील फार महत्वपूर्ण असा सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन गती कमी केली. पहिल्याच बॉल वरती आणि टिपला जाईल एक झेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 21. 6 बॉल्स 21 रिक्वायर्ड. सहा चेंडू 21 समीकरण. 6 बॉल्स 21 रिक्वायर्ड. 6 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत आणि आता मात्र समीकरण थोडंसं कठीण आहे. गोलंदाज प्रशांत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. साहिल. पहिलाच बॉल यावेळेस डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. सिकलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. 20 ची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. 5 बॉल्स 20 रिक्वायर्ड.
3 षटकार येणं फार गरजेचं झालंय आता. मात्र 5 चेंडू वीसची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली, आक्रमण केलंय आणि आता मात्र आलाय हा पहिला धमाकेदार स्ट्रोक, सिक्सर. पंधराची अजूनही आपण बघतोय गरज आहे, 14ची अजूनही गरज आहे. 4 चेंडू 14. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, 14ची अजूनही गरज आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. हाफ ट्रॅकर यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. डॉट बॉल. समीकरणामध्ये होणारा बदल, 3 चेंडू मध्ये 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. तीन चेंडू मध्ये 14 बनवायचे आहेत. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही टीम साठी. गोलंदाज घेऊन होतोय पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन. प्रशांत यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र चेंडूला पाठवलाय सीमारेषे बाहेर, सिक्सर. चेंडू 8 कंपल्सरी करायचे आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. टोटल स्कोरचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 55. एकूण 3 गडी बाद आपल्याला बघायला मिळेल. जबरदस्त सामना. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा करायच्या आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढील चेंडू घेऊन. काय घडेल आणि काय बिघडेल. स्ट्राईक एंडला फलंदाज नवनाथ, ज्याने मात्र सलामीपासून एक अप्रतिम खेळी साकारली आहे. त्या खेळीचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल पाहणं गरजेचं आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा करायच्या आहेत. त्यामध्ये पहिल्याच बॉलवरती उत्तुंग गेलाय, लांब गेलाय, झेल आहे आणि टिपला जातोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. येणारा एकमेव चेंडू, 8 धावांची गरज आहे. चला बॉलिंग टीम प्लीज मॅच स्पीडअप करायची आहे, ही नम्र विनंती. 1 चेंडू 8 ची गरज. स्वर्गीय बंडूशत प्रतिष्ठान संघ उंबाडे यांनी टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक चेंडू 8 ची गरज आहे. 1 बॉल 8 रिक्वायर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करतोय पुन्हा एकदा कडून. यावेळेस गती कमी केली, आल्याला आक्रमण केलंय आणि हा चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर. पण 2 धावांनी सामना गमावला. अप्रतिम अशी खेळी साकारली, पण शेवटच्या क्षणी सामना हातून निसटलाय आणि विजयी संघ ठरलेला आहे तो उंबारली संघ. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक टीम इताडे, अतिशय चांगला खेळ आपण केलात, पण शेवटच्या क्षणी कुठेतरी प्रयत्न कमी पडले. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. सलग दुसऱ्यांदा खेळाडूचं नाव आहे केवल. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.
आपल्या संघासाठी केवल या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विनायकजी कारभारी, पॉवर लिफ्टिंगचे कोच यांचे शुभ हस्ते देऊयात. मॅन ऑफ द मॅच